सर आता जसं नाशिकमध्ये महाकुंभ होणार आहे 2027मध्ये, हा एक ऐतिहासिक आणि धार्मिक क्षण नसून हा नाशिकचं भविष्य पण ठरणारा क्षण असणार आहे. तर कुंभमेळ्यासाठी कोट्यावधी लोक नाशिकमध्ये येणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं की इन्व्हायरमेंटला काय चॅलेंजेस आहे या कुंभमेळ्यामुळे? ॲक्च्युली एन्व्हायरमेंट म्हणजे निसर्गाला काही असं चॅलेंजेस नाही. जर मी मगाशी सांगितलं ना, तुम्ही तो विकास करताना नियोजन असणं गरजेचं आहे. बरोबर. नियोजन नसलं नुसतं एवढे लोक येणार आहेत आणि करा काम, पण तो कुंभ संपल्यानंतर फक्त कचराच उरणार आहे का आपण हरित महाकुंभ जगासमोर आणणार आहे? नाही तर नक्कीच त्याच्यासाठी आपण काय करायला हवं? नक्कीच आणणार आपण हरित महाकुंभ, नक्कीच आणायचा प्रयत्न करू आपण आणि करतोय. माझं सांगण्याचा उद्देश काय आहे की काही ठिकाणी काय होते शासकीय यंत्रणेमध्ये पण की आपण जे काही करत आहोत ह्याचा काही कामांमध्ये थोडंसं नियोजन केलेलं दिसत नाही. काही कामांमध्ये चांगलं नियोजन झालेलं आहे. बरोबर. असं नाही की सगळं चुकतं आहे.